नमस्कार मित्रांनो, कथारंगमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, दागिने आणि स्त्रिया यांचं नातं अगदी अतूट असतं. दागिने आवडत नाहीत अशी एकही स्त्री सापडणं शक्य नाही. पण हे दागिन्यांची अतिवेड कधी-कधी घातक ठरू शकतं बरं का. आमच्या कांबळे मॅडमला सुद्धा अतिवेड दागिन्यांचं. पण त्याचं काय झालं ते बघूया या कथेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया हौस ही कथा. लेखक आहेत मनोज कळमकर. शेवटचा तास संपायला 5च मिनिटे उरली होती. मुलं दप्तरावरून केव्हाच तयार झालेली. घंटेचा आवाज कधी एकदा कानी पडतो आणि धूम ठोकतो या तयारीत सर्वजण होते. कांबळे मॅडमनी पर्समधील आरशात दोन्ही बाजूला मान वळवत चेहरा निहाळला. मुलांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं पफचा हलकासा हात गालावर फिरवला. 35 ओलांडली तरी पूजा कांबळे मॅडम अजून 20तील तरुणीला लाजवतील अशा टापटीप राहत. पती प्रकाश सुद्धा शाळेवर शिक्षक, त्यामुळे दोघांचा भरभक्कम पगार मिळायचा. कांबळे मॅडमना दागिन्याची मोठी हौस. सर्व प्रकारचे दागिने हट्टाने बनवून घेतलेले. सहशिक्षिका मनातल्या मनात जळायच्या. शाळेत एखादा कार्यक्रम असला की आपली दागिने घालून मिरवण्याची हौस कांबळे मॅडम भागून घ्यायच्या. चालती फिरती सोन्याची पेढी आली असा टोमणा मैत्रिणी मारायच्या, पण त्यात सुद्धा कांबळे मॅडमना सुख वाटायचं. शिपायानं घंटेचा टोल दिला आणि शेवटचा टोल देईपर्यंत संपूर्ण वर्ग रिकामा झाला. पूजाने स्टाफरूममध्ये डस्टर खडू जमा केले आणि शाळेबाहेर पडल्या. पूजा मूळची कोल्हापूरची होती. तिथल्या संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. लग्नानंतर दोघांची बदली संस्थेने 400 किलोमीटर दूर खानापूरला केली होती. खानापूरसारख्या ग्रामीण भागात दोघांना जुळवून घेणं कठीण जात होतं, परंतु हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेतलं. भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी घरमालकांचा चांगला स्वभावामुळं परकेपणा उरला नव्हता. गावापासून दूर तुरळक वस्ती असलेल्या ठिकाणी प्रकाशनी खोली घेतलेली. शाळा सुटली की पूजा नेहमी पुढे चालत यायची. पाठीमागून बाजारहाट करून प्रकाश यायचा. तोपर्यंत जेवणाच्या तयारीला सुरुवात व्हायची. रात्रीचे 8 वाजताच खानापूर शांत व्हायचं. टीव्हीवर 9:30च्या बातम्या सुरू झाल्या होत्या. पूजाने दोघांच्या जेवणाचे ताट वाढून आणले. गप्पा मारत जेवण होईपर्यंत 10:30 वाजून गेले. उद्या सकाळची शाळा आहे. भांडी आत्ताच धुवून घे पूजा, पसारा नको, असं म्हणत प्रकाश टीव्ही बघण्यात गुंग झाला. भांडी घासून झाल्यावर प्रकाश मदतीला येईल असे पूजाला वाटले. 2 हाका मारून सुद्धा प्रकाश जागचा हलला नाही. शेवटी वैतागून पूजाने सर्व भांडी किचन ओट्यावर आणून ठेवली. बाहेर हॉलमध्ये येऊन पाहते तर काय, प्रकाश सोफ्यावर आडवा डाराडूर झोपलेला. झोपमोड केलेली प्रकाशला आवडत नसे, म्हणून मुकाट्याने पूजाने बेडवर जाऊन अंग टाकले. दमलेली पूजा काही वेळातच झोपी गेली. धाड धाड आवाजाने पूजाची झोपमोड झाली. आवाज कसला तिला काहीच कळत नव्हतं. बेडरूमची लाईट लावली. घड्याळाकडे नजर टाकली तर पहाटेचे 3:15 वाजत होते. आवाज मुख्य दरवाजातून येत होता. पूजा हॉलमध्ये आली. प्रकाशवर आवाजाचा काहीच परिणाम नव्हता. तो मस्त घोरत होता. बाहेरून दरवाजावर कोणीतरी धडका मारत होतं. पूजा घाबरली. तिनं प्रकाशला जोराजोरात हलवून उठवण्यास सुरुवात केली. अहो उठा, कोणतरी दरवाजा ठोकतंय. 4-5 वेळा हलवल्यानंतर प्रकाशची कुंभकर्णी झोप उडाली. त्रासलेला प्रकाश डोळे चोळत उठला. पूजाकडे पाहत, काय झालं, काय आभाळ कोसळलं, असं विचारत असतानाच दरवाजा पुन्हा जोरात आदळल्याचा आवाज आला. प्रकाश सुद्धा क्षणभर गोंधळला. बाहेरची लाईट लावून खिडकीतून नक्की काय प्रकार आहे हे पाहावं म्हणून प्रकाशने लाईटचं बटन दाबलं. परंतु बाहेर मिट्ट काळोख. अर्धवट उघडलेल्या खिडकीतून प्रकाशने बाहेर नजर टाकली आणि त्याला कापरं भरलं. बाहेर 5 ते 7 जण दरोडेखोर हातात कुऱ्हाड काठी घेऊन होते. एक जण दरवाजावर मोठाले दगड टाकून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर दरोडेखोर आहेत असं प्रकाशनं सांगताच पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं दोघांना सुचेना. प्रकाशने मदतीसाठी घरमालकाच्या नावाने हाका मारण्यास सुरुवात केली.
पूजासुद्धा मदतीसाठी ओरडू लागली. दरवाजावर धडका वाढत होत्या. प्रकाशने पूजाच्या मदतीने सोफा, कपाट दरवाजाजवळ सरकवले आणि स्वतः असेल नसेल तेवढी ताकद एकवटून दरवाजा दोन्ही हातांनी दाबून धरला. दोघांचं मदतीसाठी ओरडणं सुरूच होतं. तेवढ्यात अर्धवट उघडलेल्या खिडकीपाशी आलेल्या दरोडेखोराचा आवाज आला. गुमान जवळ हाय तेवढं सोनं नाणं द्या, नाहीतर फुक्कट जीवाला मुकाल. कोण मदतीला येणार नाही. सगळ्यांच्या दरवाजाला बाहेरून कड्या लावल्यात. मदतीची आशा संपल्यामुळे पूजा आणखी घाबरली. दरवाजावर धडका वाढत होत्या. प्रकाशचं बळ कमी पडत होतं. कोणत्याही क्षणी दरवाजाची कडी तुटेल आणि आपली खांडोळी होईल या भीतीनं प्रकाशचे हातपाय लटपटत होते. परंतु दरोडेखोरांनी पूजाच्या अब्रूवर घाला घातला तर, या विचारांनी प्रकाश दरवाजा थोपवून धरत होता. 15-20 मिनिटं झाली तरी दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर दरोडेखोरांचा पारा चढला. पुन्हा खिडकीपाशी येऊन दागिने हवाले करा, तुमच्या जीवाला धोका करणार नाही, असा दम दरोडेखोर देऊ लागला. दरोडेखोरांचा संयम सुटत होता. पहाटे 4-4:30ला पोलीस राऊंड असतो याची कल्पना असल्यामुळे दरोडेखोर हातगाईवर आले. प्रकाशचा प्रतिकार पाहत असलेल्या पूजाने थांबा, देते दागिने, असं म्हणत पूजा आतमध्ये गेली. प्रकाशला सुद्धा तिला थांबवा असं नाही वाटलं. कडी कोणत्याही क्षणी तुटणार होती. दरवाजावर बसणाऱ्या धडका आता थांबल्या होत्या. तरी प्रकाश रेटून उभा होता. हातात डबा घेऊन आलेल्या पूजाने काही कळायच्या आतच डब्याचे झाकण खोलून खिडकीपाशी उभे असलेल्या दरोडेखोरांच्या दिशेने डबा भिरकावला. क्षणार्धात झालेल्या प्रकाराने दरोडेखोर गोंधळले. डोळ्यासमोर गडद अंधार आणि डोळ्याची आग होऊ लागल्यामुळे 4-5 दरोडेखोर मागे हटले. दागिन्याच्या डब्याऐवजी मसाल्याचा डबा पूजाने दरोडेखोरांवर भिरकावला होता. झाल्या प्रकाराने गोंधळलेले दरोडेखोर आणखी चवताळले. दरवाजावर धडका वाढल्या. परंतु डोळ्यात मसाला गेल्यामुळे 4-5 साथीदार जायबंदी झालेले. अशामध्ये पोलीस राऊंड झाला तर पकडले जाणार या भीतीने इतरांनीही काढता पाय घ्यायचा ठरवले. दरोडा फसल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी परत येऊ, तुम्हाला सोडणार नाही, खांडोळी करू, अशी धमकी दिली. दरोडेखोर नक्की परत गेलेत यावर पूजा आणि प्रकाशचा विश्वासच बसत नव्हता. दोघं पण दरवाजाला खेटून मदतीसाठी हाका मारत होती. कथा आवडली का मित्रांनो? मग या कथेतून आपण काय घेणार बरं? दागिन्यांचं प्रदर्शन नको रे बाबा. सावध रहा, सजग रहा. धन्यवाद.